काय मंडळी, असे क्रिस्पी कॉर्न आपल्याला घरी बनवायचे आहे का, जे की हॉटेलमध्ये खूप महागडे असतात, ते आपण घरी बनवू शकतो। आता बघूया ते कसे बनवायचे। तर साधारणतः पहिले आपण इथे गॅस चालू करून कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला पाणी असं तापत ठेवायचं आहे। पाणी असं कढईमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये आपण इथे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर मग त्या ठिकाणी आपण 450 ते 500 ग्राम हे कॉर्न टाकणार आहोत। हे आपल्याला फटाफट असे कॉर्न टाकून घ्यायचे आहेत आणि ते कढईमध्ये टाकल्यानंतर, गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर फक्त 5 मिनिट आपल्याला त्या ठिकाणी वाफेजून घ्यायचे आहेत। 5 मिनिट छान वाफेजून झाल्यानंतर मग आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये ते आपल्याला असं गाळून घ्यायचे आहे आणि गाळल्यानंतर मग पुन्हा 5 ते 6 मिनिट ते थंड व्हायला लागतात। जर थंड होत नसेल तर आपण त्या ठिकाणी थोडे 1-2 वेळा ते ढवळून घ्यायचे आहे, म्हणजे ज्यामध्ये ते लवकर थंड होतील। मग या कॉर्नला आपल्याला कॉर्न लावून घ्यायचे आहेत। कॉर्न लावून घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्याला मिक्स करायचे आहे, कारण मिक्स झाल्यानंतर पुन्हा मग आपल्याला व्यवस्थित असे खाली वर करून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे। कॉर्न आपण अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता, परंतु हे जेवढं प्रमाण लागतं ते एकमेकाला चिपकणार नाहीत, तेवढ्याच प्रमाणात आपण कॉर्नचा या ठिकाणी वापर करायचा आहे। आणि व्यवस्थित असं आपल्याला समाधान झालं की त्यानंतर मग आपण या ठिकाणी गरम तेल करायचं आणि तेल गरम केल्यानंतर कॉर्नचं एक वैशिष्ट्य असतं की ते फुटू शकतात। अशा वेळेला आपण काळजी घ्यायची आणि ही काळजी आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे, तर त्या झाऱ्यानेच आपण हे कॉर्न झाकून घ्यायचे आहे। इथे बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे, जेणेकरून ते उडले तरी आपल्या म्हणजे अंगावर ते उडणार नाही। तर यावेळेला चष्मा जरी वापरला तरी ते ठीक आहे। आणि व्यवस्थित असे क्रिस्पी झाल्यानंतर ते झाले की नाही, तर त्यानंतरच आपण ते काढायचे आहे। छान असे झाले पाहिजे। त्यानंतर जर जास्त गरम तेल झालं तर पुन्हा 2 मिनिट बंद करून ज्या वेळेला आपण दुसरा घाना त्यामध्ये टाकणार, तर त्याच वेळेला त्याचा ते स्टार्ट करावा गॅस। आणि आता इथे आपण याचा मसाला बनवून घेऊया। इथे आपण लाल मिर्च पावडर व या ठिकाणी जिरे पावडर, त्यानंतर आपण पहिले मीठ घातलं होतं, परंतु हे मी काळं नमक या ठिकाणी घेत आहे, जेणेकरून ते आपल्याला एक वेगळी चव देईल आणि पचायला देखील हलकं राहतं, म्हणून हे काळं नमक आपण या ठिकाणी वापरत आहोत। हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्या आणि हा मिक्स झाल्यानंतर पूर्ण त्या मिश्रणामध्ये हा टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। त्याचा तुम्ही बघू शकता की आवाजही कशा पद्धतीनं येतो आहे, म्हणजे हे आपले जे आहेत कॉर्न हे क्रिस्पी झालेले आहेत, जे की मुलांनाही आवडेल आणि म्हाताऱ्या माणसालाही सगळ्यालाच आवडेल। मित्रांनो, ही होती अपडेट। आपण असाच पदार्थ घरी करून बघा आणि निश्चितपणे हा मुलांना तर आवडेलच, सगळ्यांना आवडेल। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।